नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट किती वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी अजून खूप दूर आहे। अंमलबजावणीनंतर होणारी पगारवाढ किती असेल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे। 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक या फिटमेंट फॅक्टरवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। आयोगाच्या निर्णयाचा फायदा अंदाजे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होण्याची अपेक्षा आहे। फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे जो वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या जुन्या मूळ वेतनाचे नवीन सुधारित मूळ वेतनात रूपांतरित करण्यासाठी वापरला जातो। काय आहे फॉर्म्युला? जुने मूळ वेतन गुणिला फिटमेंट फॅक्टर बरोबर नवीन मूळ वेतन। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगाने 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू करून मूळ वेतन 7,000 वरून 18,000 पर्यंत वाढवले। 7,000 गुणिला 2.57 बरोबर 18,000। 8व्या केंद्रीय वेतन आयोगावर सध्या चर्चा सुरू आहे आणि देशभरातील कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक संघटना, केंद्र आणि केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांशी संवाद साधण्याची योजना आहे। 8वा वेतन संरचना, फिटमेंट फॅक्टर, वेतन मॅट्रिक्स, भत्ते आणि इतर सुविधा लाभांमध्ये इष्ट आणि संभाव्य बदलांची तपासणी सुरू आहे। फिटमेंट फॅक्टर्समुळे वेतनात किती वाढ होऊ शकते? स्तर 1, 7वा वेतन आयोग मूळ वेतन बरोबर 18,000, 1.83 फिटमेंट फॅक्टरनुसार रुपये 32,940, 2.0 फिटमेंट फॅक्टरनुसार 36,000, 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260, 3.83 फिटमेंट फॅक्टरनुसार 68,940 रुपये। स्तर 2, 1.83 नुसार 36,416, 2.0 नुसार 29,800, 2.57 नुसार 51,143, 3.83 नुसार 76,217। स्तर 3, 1.83 नुसार 39,711, 2.0 नुसार 43,400, 2.57 नुसार 55,769 रुपये आणि 3.83 स्तरावर 83,111 रुपये। स्तर 4, 7वा वेतन आयोग मूळ वेतन बरोबर 25,500 होता तर 1.83 स्तरावर 46,666 रुपये, 2.0 स्तरावर 51,000, 2.57 स्तरावर 65,535, 3.63 स्तरावर 97,665। स्तर 5 यांचा 1.83 स्तरावर 53,436 रुपये, 2.0 स्तरावर 58,400, 2.57 स्तरावर 75,044, 3.83 या स्तरावर त्यांचा पगार होता 1,11,836 रुपये। आता बघूया स्तर 6, 7वा वेतन आयोग मूळ वेतन होता 35,400, 1.83 स्तरावर 67,742, 2.0 स्तरावर 70,800, 2.57 स्तरावर 90,978, 3.83 स्तरावर 1,35,582 रुपये। स्तर 7चा 1.83 स्तरावर 82,116, 2.0 स्तरावर 89,800, 2.57 वर 1,15,393, 3.83 स्तरावर 1,71,967। स्तर 10, 1.83 स्तरावर 1,02,663 रुपये, 2.0 स्तरावर 1,12,200, 2.57 स्तरावर 1,44,177, 3.83 स्तरावर 2,14,863 रुपये आणि स्तर 13, 7वा वेतन आयोग मूळ वेतन होता 1,23,100 तर 1.83 स्तरावर 2,25,273, 2.0 स्तरावर 2,46,200, 2.57 स्तरावर 3,16,367 आणि 3.83 स्तरावर 4,71,473। आता बघूया स्तर 18, 7वा वेतन आयोग मूळ वेतन होता 2,50,000, 1.83 स्तरावर यांचा पगार जातो 4,57,500, 2.0 स्तरावर 5 लाख, 2.57 स्तरावर 6,42,500 आणि 3.83 वर 9,57,500। फिटमेंट फॅक्टर काय असू शकतो? 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी कर्मचारी संघटनांकडून मागवण्यात आल्या आहेत। अनेक हितधारकांनी उच्च फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे। क्लिअर टॅक्सच्या एका अहवालानुसार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक गट, संघटना आणि प्रतिनिधींनी 3.83 हा सर्वोच्च संभाव्य फिटमेंट फॅक्टर म्हणून सुचवलेला आहे। एकंदरीत काय तर तज्ञांचे किमान अंदाज 1.83 ते 2.0 च्या दरम्यान आहेत, तर उद्योगाचा मध्यम अंदाज 2.0 ते 2.7
57च्या दरम्यान आहे. 8व्या वेतन आयोगासंदर्भात सध्या चर्चा सुरू असून फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच केली जाईल. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.